हिजा आर तुला उद्या पोरगी बघायला जायचंय. या माझ्या कितीतरी मित्रांची लग्न झाली बी आणि एका वर्षात मोडली बी. माझा का नाही त्या लग्नावर विश्वासच उडलाय बघ. अगं बाय, आता काय बिना लग्नाचं राहतोस का काय? मग अरे नुसतं पोरगी बघून तर येऊ, बघितली म्हणजे काय लगेच लगीन होतंय वे. बरं बाय येतो. मुलीला मुलगा पसंत आहे. आमच्या मुलाला पण मुलगी पसंत आहे. मला तुम्ही पसंत आहे. मला पण. मी लग्नासाठी तयार आहे, पण माझ्या 2 अटी आहेत. बोला. मी लग्नानंतरही जॉब करणार. ठीक आहे, तुम्ही जॉब करा, मग मी घर सांभाळतो. काय? मग घर खर्च कोण बघणार? आणि हो, मी जॉब माझी हाऊस पूर्ण करण्यासाठी करते. तुम्हा पोरींचा ना हाच प्रॉब्लेम असतोय. तुम्हाला जॉब करायचा असतोय, पण ते तुमची शौक पूर्ण करण्यासाठी. आणि आम्ही पोरांनी कमवायचं असतंय ते अख्खं घरदार चालवायसाठी. तुम्ही फक्त माझ्या आई बापाला सांभाळावं, तुमचे सगळे शौक बी पूर्ण करतो आणि सगळ्या जबाबदारी बी पार पाडतो. फाईन, पण मला आपल्या लग्नानंतर मुंबई किंवा पुण्याला शिफ्ट व्हायचंय, कारण मला माझ्या मुलांचं फ्युचर ब्राईट हवंय. मी नाही राहणार आहे त्या खेड्यात. म्हणजे लग्नानंतर आई बापापासून वेगळं राहायचं आपण? ते तुझं तू बघ. चायला लग्नासाठी पोरींचं प्रमाण कमी झालं हे खरं आहे, पण आम्ही पोरांनी लग्न करून घ्यावं अशा पोरी शिल्लक राहिल्या नाहीत हे पण तेवढंच खरं आहे. मला नाही करायचं तुमच्यासोबत लग्न. तुम्ही मला रिजेक्ट करताय. आय चल. अरे हिजा काय झालं ती तरी सांग. आय मी आयुष्यभर बिन लग्नाचं राहील, पण तुमच्यापासून वेगळं कधीच होणार नाही.